चला आता आपण संध्याकाळचे 4 वाजलेत. शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना. आता मी हे पुस्तक वाचायला घेते, द पॉवर बियॉन्ड युअर सबकॉन्शियस माइंड. सरसरींचं आहे. आपण पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बरीच टायटल बघितली. सबकॉन्शियस माइंडचं आपण बघितलं, पण हे बियॉन्ड सबकॉन्शियस माइंड आहे. ते आपण थोडंसं यातलं बरचसं 1-2 टेक्निक मी यातले घेतलेले आहेत. त्याच्यावर ध्यानही केलेले आहेत. पण थोडंसं जरा डिटेल कळण्यासाठी वाचायचं आहे. तर हे पुस्तक कोणीतरी पिरॅमिडमधनं नेऊन वाचलेलं आहे. तर ते कोणी वाचलं असेल तर सांगा मला. तर आता याच्यात पहिलं जे आहे, मानवी शरीराची अद्भुत रचना म्हणून प्रकरण आहे पहिलं. तर त्याच्यातलं चेतनेबद्दल काय म्हटलंय बघा. चेतना, चेतना आपल्याला थोडंसं सुवर्ण मॅडम म्यूट करा. चेतना काय लिहिलंय? चेतनेचा स्वाद घ्यायचा असेल, स्वाद म्हणजे स्वबोध असेल, तर ध्यानाद्वारे हे साधता येते. ध्यानाची खोली गाठली जाताच दोन्ही शरीरांची जाणीव नाहीशी होते व चेतनेचा अनुभव घेता येतो. चेतनेची जाणीव होणे हेच माणसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे काय? तर आपण चेतना आहे. चेतनेची जाणीव घेणं हेच उद्दिष्ट आहे. तर उरतं फक्त शरीर नाहीसं होऊन चेतना उरते. चेतना म्हणजे ती स्पंदनं सुद्धा होते ना. स्पंदनं, हवेतली स्पंदनं सुद्धा जाणवली पाहिजेत एवढी चेतना आपली स्ट्रॉंग पाहिजे आणि आता होणार आहे ती. तर दुसरा जो प्रकरण आहे AMSYचा परिणाम. आता 1 मिनिट मी रेकॉर्डिंग बंद करते. मनुष्य लहान मुलाच्या रूपात जन्म घेतो. त्यानंतर दुसरी किशोरावस्था येते. तिसऱ्या अवस्थेत तो तरुण होतो. चौथी अवस्था प्रौढावस्था असते. या अवस्थेत तो परिपक्व तरुण असतो. 5वी वृद्धावस्था असते. तर 6वी अवस्था वृद्धावस्थेचा पुढचा टप्पा असतो. या टप्प्यावर स्थूल शरीर, बाह्य शरीर नष्ट होते. पण जीवन समाप्त होत नाही. कारण सूक्ष्म शरीराचे जीवन सुरू होते. यालाच स्थूल शरीराच्या मृत्यूनंतरचे जीवन म्हटले जाते. आणि आपण आता काम या कोर्समधनं म्हणा किंवा हे पुस्तक त्याच्यासाठीच आहे पलीकडचं. पण ते सगळं जाणून आत्ता आपल्या मानवी शरीरात प्रयत्न करायचे. या 6 अवस्थांमध्ये एक 7वी अवस्था असते. ती म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप जाणण्याची. मी कोण आहे? तर मी चेतन आहे. आपण आत्ताच बघितलं ना. मी कोण आहे? मी आत्मा आहे. मी चेतना आहे. ही अवस्था वयाच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकते. लहानपणात पण पडतोच की मी कोण आहे? साक्षात्कार होतोच की लहान मुलांना. आता त्याचं त्यांनी एक गाडी, कार म्हणून एक उदाहरण दिलंय. जर तुम्हाला वाचायचं असेल पुस्तक तर वाचू शकता. आपल्या पिरॅमिडमध्ये आहे हे. पिरॅमिडच्या लायब्ररीत. आता बघा. BMSYच्या इंद्रियाद्वारे, परिवाराच्या सहवासाद्वारे व घटनांद्वारे जे भाव अंतर्मनात जातात, त्याचा परिणाम AMSY वर होत असतो. म्हणजे आपण जे बघितलं की बाह्य मन, आपण जे काही विचार करतो, शरीर करतो. अच्छा, नूतन मॅडमनी सांगितलं. हां, त्यांनी वाचले बहुतेक पुस्तक. AMSY बॉडी, माइंड. कशातनं बघितलं तुम्ही नूतन मॅडम? ठीक आहे चला. टाकून देते मला पर्सनल. हो. तर ते BMSY इंद्रियाद्वारे, परिवाराच्या सहवासाद्वारे व घटनांद्वारे ते जे भाव अंतर्मनात जातात, त्याचा परिणाम AMSY वर होत असतो. जर नकारात्मक भावना आत जात असेल, तर हळू त्याचा परिणाम स्थूल शरीरावर ॲक्चुअली पुस्तकाचा हा गाभाच आहे. आणि गाभा असलेले शब्द लिहिले तर जास्त डोक्यात जातं ना प्रत्येक वाचताना. आणि तो काही एवढा अवघड शब्द नाहीये त्याला काहीतरी हे करायला. नकारात्मक भावना जात असेल, तर हळू त्याचा परिणाम स्थूल शरीरावर आजारपण, चिंता, अपयश या रूपात दिसू लागतो. याउलट सकारात्मक भावना अंतर्मनापर्यंत जात असेल, तर परिणाम स्वरूप यश, आरोग्य, आनंद, समृद्धी प्राप्त होते. म्हणजे आपण असं बघितलं, की आपल्याला जर समजा आनंद हवाय, तर आपण आनंदातच राहिलो पाहिजे. म्हणजे दुःखात राहून आनंद प्राप्त होणार नाही. कारण बाहेर आपलं दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. आणि मग या दुःखातून अंतर्मनाला सुद्धा आपण तेच देतो. मग अंतर्मन सुद्धा तेच घेतो. मग इथे परिणाम बाह्य मनाचा अंतर्मनावरही पडतो. मग अंतर्मन कसं काही कंट्रोल करणार आहे?
जादू कशी काय करणार आहे अंतर्मन? असं त्याचं म्हणणं आहे यांचं. जर नकारात्मक भावनाच आत जातायत आणि आपण हे सुद्धा बघितलं, जर आयुष्यात आपल्या काही गोष्टी बॅड पॅचेस आलेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की मला हे ज्ञान आधी मिळालं असतं, तर मी एवढं करत बसले नसते माझ्या अचिव्हमेंट्स. मी वेडी होते आणि सगळे वेडे मला असे वाटतात आता. म्हणजे रॅट रेस अलीकडे शब्दप्रयोग आहे, रॅट रेस. रॅट रेसमध्ये मी पडत नाही. अशा बऱ्याच लोकांच्या धारणा झाल्यात. पण ते मला आयुष्याच्या मी रेस म्हणून करत नव्हते. मी आनंद म्हणून करत होते. प्रत्येक गोष्ट माझी स्वतःची हा फार महत्वाचा फरक होता. मी आनंदासाठी करायची. त्याला फ्लोमध्ये राहणं म्हणतात. एक तृप्ती कामाचं म्हणजे जसं म्हटलं, की प्रयत्नांचा आनंद खूप असतो. सक्सेस मिळू देत, नको मिळू देत. प्रयत्न करताना जे काही झुलायचं असतं, ते मी झुलायची. पण तरी सुद्धा हे जे काही सगळं नकारात्मक गोष्टी झाल्या ना आयुष्यात, विचार झाले, नको त्या गोष्टी झाल्या. मग या बऱ्याच काळ ज्याच्या आयुष्यात झालेल्या आहेत, त्याचं अंतर्मन सुद्धा सुकून गेलेलं आहे. तो लगेच चमत्कार दाखवणार नाहीये. मग हे पण बघितलं आपण. म्हणून तेवढ्या वेळा आपल्याला त्या अंतर्मनाला बदलायला सारखं म्हणजे आता यात त्यांनी खरं त्या पुस्तकात राहिलेत बरं का अनुभव. मी ते वाचते कालच्या पुस्तकातले. त्यांनी काही डॉक्टरांचे अनुभव दिलेत, काही अनुभव दिलेत, की त्यांनी दिवसातून जवळ-जवळ 3-3, 4-4 तास या सूचना दिल्या अंतर्मनाला आणि केवढे सुंदर परिणाम त्या डॉक्टरांनी मिळवले, पेशंटनी मिळवले. कारण त्यांचं पुस्तक वाचलेलं होतं किंवा त्यांचे कार्यक्रम केलेले असतील. तर त्यांनी त्याच्यात उदाहरणं टाकलेली आहेत. म्हणजे दिवसाला खूप वेळा ते करत बसावं लागतं. एकदा दोनदा ध्यान करून होणार नाहीये. मग एवढं जर 7 दिवसाचा प्रोग्राम घेतला, 21 दिवसाचा प्रोग्राम त्यांनी 21 दिवसाचेच टाकले तिथे 2 अनुभव. तेवढं जर 21 दिवस जर केलं सातत्याने 2-3 तास होणार आहे का हो? आपण पंचतत्व शिकल्यानंतर 3 महिने अर्धा तास घालवू शकत नाही. तर आपण कुठं अंतर्मनाला बदलायला आणि टॅपिंगला एवढे 21 दिवस करणार आहे? मला नाही वाटत. पण केलं तर मग सगळं त्याचं जे काही आहे मूळ प्रवृत्ती अंतर्मनाची ती पण बदलणार आहे. बाह्यमनाची तर बदलणारच आहे. दोन्ही परिणाम घडणार आहे. मग मॅजिक सुरू होणार आहे आयुष्यात. मग मॅजिक व्हायला वेळ नाही लागणार आहे. पण त्यासाठी ते 21 दिवस कठोर हार्ड हार्ड एफोर्ट्स घेतले पाहिजेत आपल्याला. एम-एस-वाय अदृश्य असल्यामुळे माणूस बी-एम-एस-वायला प्राधान्य देतो. संपूर्ण आयुष्य तो त्याला सजवण्यात, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यतीत करतो. इतरांच्या नजरेत भरण्यासाठी तो काहीही करण्यास तयार असतो. सूक्ष्म शरीरावर याचा काय परिणाम होत आहे, याची स्थूल शरीराला जरा सुद्धा कल्पना नसते. म्हणून नकळत तो नकारात्मक विचारांद्वारे त्याच त्याच घटना आकर्षित करतो. म्हणजे मी तुम्हाला शिकवलंय, जशी ऊर्जा तसंच सगळं आपण अट्रॅक्ट करतो. तसंच अट्रॅक्ट करतो. आणि आपल्या आयुष्यात एखादी निगेटिव्ह झाली, आता कर्म आपण घेतलंय किंवा आपला प्रोग्राम आहे निगेटिव्ह होणारच आहे. आणि सृष्टीचा तो नियमच आहे. कोणाच्याही आयुष्यात दुःख नसतं. कोणाच्याही आयुष्यात सुख नसतं. असे फार क्वचित आहेत. मग हे जर आपण केलं सूक्ष्म शरीरावर स्थूल शरीराला कल्पना नसते. म्हणून नकळत तो विचारांद्वारे त्याच घटना आकर्षित करतो. मग पहिलं एखादं ठेच लागली आपल्याला, तर त्या ठेचीसाठी आपण 1 तास बडबडत बसतो. पायाला आपल्याला काही वेंदळी मी बघितलंच नाही, कशी काय दिसली नाही पायरी. आता काय होईल का? आता याला हे होईल का? ते होईल का? कधी बरं होतंय? असे विचार आपण करतो. मग काय होतं, यामुळे भरपूर काही निगेटिव्ह तोवर 1 तासात ते अट्रॅक्ट करून घेतं. मग आपल्याला काय केलं पाहिजे? वाईट वाटणार, आपण म्हणणार आपल्याला. बरं 1 तास आपण घालवलाय, पण मग 2 तास बसून चांगलं, माया कुरवाळ. झालं बरं, छान. मग माझ्या अंगठ्याच्या अंतर्मना, माझ्या अंगठ्याच्या एम-एस-वाय, तू हील झालाय, तू छान झालायस. धन्यवाद. 2 तास तरी केलं पाहिजे. हे आपण जेव्हा करू त्यावेळेला सगळा पॅटर्न आपला बदलणार आहे. हळू होणार आहे. त्या दिवशी आपल्याला 2 तास मिळणार नाहीत. दुसऱ्या दिवशी करू 1 तास. हे थोडंसं आपण त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतो. त्या अट्रॅक्ट झालेल्या असतात 1 तासामध्ये. आपण बघितली पेंडुलमनी ऊर्जा. म्हणून त्या 1 तासात आपण जे काही अट्रॅक्ट करून ठेवले ते आपल्या पुढे येणार आहे. वाईट माणूस येऊन आपल्याला दगा देऊन जाणार आहे. कारण आपण वाईट अट्रॅक्ट केले त्या 1 तासात अंगठ्यामुळं. त्या अंगठ्यावर तर काही काही बांधलंच आपण, पण आयुष्यातही बांधलं.
तो आपले पैसे चोरून नेणार आहे. व्हॉटएव्हर काही होणार आहे त्या 1 तासाने आपण विचार करून काय केलंय. मग आता आपल्याला कळतंय ना हे सगळं. मग ते घालवायला नको का दूर, दूर, दूर प्रोटेक्शन शील्ड, गोल्डन कवच. हे करायला पाहिजे ना. आपला वाईट विचार येतो, आपली हॅबिट आहे ती. आपण काही लगेच बदलू शकणार नाहीये लगेच या विचारांच्या पॅटर्न्सला. पण कॉन्शियसली आपल्याला हे करायचंय. जे काय उपाय म्हणून ती लिस्ट करणं गरजेचे. गोल्डन कवच, प्रोटेक्शन, व्हायलेट कलर दूर गेल्या सगळ्या या मी काय अट्रॅक्ट केल्या, दूर गेल्या. आता माझं सगळं पॉझिटिव्ह झालंय. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह विचार. सुंदर, सुंदर, सुंदर. हे केलं पाहिजे. नाहीतर आपण तेच अट्रॅक्ट करत राहतो. जर माणसाने आयुष्यभर प्रेम, आनंद, सकारात्मक आता हे अशक्य आहे. आयुष्यभर आपण हे करणं. दुःख येणारच आहेत. आपण ढासळणारच आहोत. परत उभं राहायचंय आपल्याला. पण आपल्याला कमी वेळात उभं राहायचंय. आता आपल्याला 1-2 दिवस नाही लावायचे. आता आपल्याला अर्ध्या दिवसात उभं राहायचंय. हे झालं पाहिजे. तर त्याचे सूक्ष्म शरीर नेहमी निरोगी व स्वस्थ राहील. आता नाहीये आपलं सूक्ष्म शरीर निरोगी. आपलं आयुष्य दुःखात गेलंय. हे काही घटना घडल्यात दुःखात. सगळं बांधून ठेवलेलं आहे. मागच्या जन्मांचं आपल्याला माहिती नाहीये. मग त्यासाठी प्रयत्न करून म्हणून 21 दिवसाची शुद्धी, 21 दिवसाचं हे करायला नको का? टॅपिंग करायला नको का? सगळं घालवायला नको का? प्रत्येक अवयवात आपण संस्कार घेऊन आलोय. प्रत्येक अवयवात. पायामध्ये संस्कार घेऊन आलोय मागच्या जन्मांचे. आपण बघतो कोणी ॲक्सिडेंटमध्ये मेलेलं असतं, पायाचं अपंग असतं. पाय सतत त्रास देत असतो. पाण्यात बुडून मेलेला असेल तर पाण्याची भीती असते. आपल्याला पाण्याच्या जवळ सुद्धा जावसं वाटत नसतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत हे बांधलंय. माझं कान, माझं नाक, माझं गाल, माझे केस, माझे सगळं. म्हणून तर आपण म्हणतो ते आपण मागवून घेतलेलं आहे. आपण मागवून घेतलेले माझे केस असे हवेत म्हणजे त्या केसांमध्ये ॲक्चुअली केसांमध्ये खूप व्हायब्रेशन्स राहतात. म्हणून तर ते केस कापतात. जिथे देवस्थानाला जातात, केस कापण्याचं शास्त्र हे आधीचं सगळं काढून टाका. नवीन आयुष्य घ्या, नवीन व्हायब्रेशन घ्या, नवीन ऊर्जा घ्या. म्हणून केस कोणाला देऊ नयेत. बघा, दृष्ट काढताना सुद्धा आपण केस वापरतो. आपल्या संस्कृतीत खूप विचारपूर्वक सगळं केलेलं आहे. केस आपण जाळतो. दृष्ट त्यांनी काढतो. केसांमध्ये सगळे संस्कार आहेत. म्हणून असे काही बायका टाकतात बघा, बिल्डिंगवरनं कुठेही टाकायची सवय आहे त्यांना. देऊ नये म्हणतात तसं कुठेही कोणी वापरू शकतं. कपड्याचंही तेच आहे आपल्या. कपड्यामध्ये सुद्धा आपले व्हायब्रेशन्स असतात. केसांमध्ये जास्त पॅटर्न्स असतात आपले. तर हे आपण सगळं साठवलंय अवयवांमध्ये आणि म्हणून त्या अवयवाच्या प्रत्येक अवयवाच्या AMSYला पुकारायचंय आपल्याला, आव्हान द्यायचंय, जागं करायचंय, की हे माझ्या हाताच्या अंतरंगाच्या पलीकडच्या, आत्म्याच्या पलीकडील शक्ती. याचाही हाताचाही आत्मा आहे, गळ्याचाही आत्मा आहे. असं म्हणून त्याच्या पलीकडील शक्ती, अदृश्य शक्ती, AMSY. काय म्हणायचं तुम्ही नाव ठेवा. मी दिव्य शक्ती म्हटलेलं आहे त्याला. आत्म्याच्या पलीकडील दिव्य शक्ती असं म्हटलं मी, दिव्य शक्ती. आता हे म्हटलंय, तर सूक्ष्म शरीर नेहमी निरोगी व स्वस्थ राहील. त्याच्या जीवनात नेहमी समृद्धी, सफलता, सुख टिकून राहील. हे मग आपण आपल्या पितृजांच्या सुद्धा एम-एस-वायला आपण हील केलंय. आपण पितरांचा सुद्धा एम-एस-वाय वापरला ध्यानामध्ये. आपण आपल्या दुसऱ्यांचा पण एम-एस-वाय वापरला. शेवटी बघा रेकी सुद्धा तेच आहे आणि हे सुद्धा तेच आहे. वेगळी-वेगळी शब्द आहेत, प्रिन्सिपल्स एकच आहे, सायन्स एकच आहे. तुम्ही त्याला नावं फक्त वेगळी-वेगळी देता. आपण काय नाव दिलंय त्याला? आपण काय नाव दिलंय सांगा मला बघू कोणाला येतंय का? आपण नाव दिलंय मॅनिफेस्टेशन अरे सगळ्यांचं सगळं करू शकतो. आपण पहिलाच कोर्स एवढा सुंदर डिझाइन केला. त्यात सगळं करून मोकळं झालेलो आहे आपण. तर याच्यामध्ये आपण दुसऱ्यांचं सुद्धा सगळं बदलू शकतो. पण आपल्याला काय बदलायचंय हे पण आपण शिकलो. काय बदललं तर आपल्याला काय फटके होतील हे पण शिकलो. म्हणून आज मी शिवसर्वोदयच्या ग्रुपवर खूप डिटेल संकल्पाचे नमुने टाकले. त्याच्यामध्ये एंड रिझल्ट्स बघा म्हटलं. कर्म पेरायची नाहीत आपल्याला. चांगली पण नको आहेत लक्षात घ्या. त्यामुळे दुसऱ्यांसाठी किती करायचं, करताना एक कर्म सगळं स्वाहा करायचं, आपल्यामुळे काही घडलेलं नाही हे करायचं.
ती ऊर्जा करून घ्यायची म्हणायचं, दुसऱ्यांवर श्रेय देऊन मोकळं व्हायचं. म्हणून तिथे धन्यवाद द्यायचे नाहीत पंचतत्वाला सांगितलं. कारण तिथे भराभरा ऊर्जा शिरतात. कारण हिलिंग आहे ना ते. हिलिंग करणं एवढं सोपं नसतं. फिजिकल असू देत, मेंटल असू देत. तर हे आहे. MSYला निसर्गाता इतक्या शक्ती मिळाल्या आहेत, की मनात आणले तर संपूर्ण विश्वास क्रांती घडवू शकते. ज्याप्रमाणे देशाच्या पंतप्रधानाला आधी अनेक अधिकार दिले जातात, ज्याचा उपयोग तो देशहितासाठी करू शकतो, त्याप्रमाणे निसर्गाने MSYला इतके सामर्थ्य दिले आहे, की ते स्वतःबरोबर विश्वाच्या कल्याणासाठी योगदान देऊ शकते. बघा, विश्वाच्या कल्याणासाठी आणि आपण करतोय हे. आपण सगळं करतोय. आणि त्या कालच्या पुस्तकात सुद्धा शेवटी तेच म्हटलंय, की जे काही समाज असतो, ते सामूहिक चेतनेतूनच तयार झालेला असतो. आत्ताची सामूहिक चेतना सत्ययुगाकडे चालली आहे. आपण म्हणतो ना, नाही आता धार्मिक युग सुरू झालंय, ध्यान करा. आपण म्हणतो ना, नाही आता सत्ययुग सुरू झालंय, सनातन गोष्टींचंच महत्व आहे. आपण पेरतोय. हे एकदा लक्षात आलं ना तुमच्या, की सगळं रहस्य तुम्हाला कळणार आहे. हे सगळं आपण करतोय क्रिएशन, सत्ययुग. कोणी दुसरं करत नाहीये. आपणच करतोय, आपणच म्हणतोय, असं होणार आहे, तसं होणार आहे. व्हिडिओद्वारे चाललंय, स्प्रेडिंग. आपणच म्हणतो पूर येणार, आपणच म्हणतो भूकंप होणार. त्या सगळ्या चेतनेच्या ह्यानीच अजून रिझल्ट्स येत चाललेत. कोरोना काय झालं? असाच पेरला गेला. तणावर, मनावर. लोकं भिवून मेले. हवेतनं ते सगळं पसरलं. हे सगळं सायन्स आहे. एका माकडाने फळं धुवून वापरली तर 100 माकडं धुवून खाल्ले. वेगळ्या-वेगळ्या देशातली. त्यांनी काय बघितलं? त्या माकडांनी फळं धुतली. हवेतनं लागण होती. विचारांनी लागण होती. जे बघू त्या कॉन्शियसनेसला आपण जातो. टीव्हीवर जे बातम्या बघतात त्या कॉन्शियसनेसला ते असतात. पिक्चर बघता, त्या कॉन्शियसनेसला तुम्ही असता. आपण भावनाशील होतो पिक्चर बघताना. आपणही रडू लागतो. आपणही वाईट अट्रॅक्ट करतो. सीरियल टीव्हीच्या. माझ्या आयुष्यात मी नाही बघितलेलं सीरियल. लक्षात घ्या. माझ्याकडं नियमच होता, या भावना सगळ्या घरात आणायच्या नाहीत सीरियल लावून. अजिबात सीरियल फिरियल आम्ही बघत नाही. कारण तिथे भावनावश सगळं वाहत जातो आपण. म्हणून घरातले व्हायब्रेशन येणाऱ्याला सुद्धा जाणवतात. काय वेगळ्या घरातले व्हायब्रेशन आहेत. जे काय आमचं होत असेल अपडाऊन तेवढंच. तिथे बघून कशाला रडायचे? बघून कशाला इन्व्हॉल्व व्हायचे? चांगलं वाचा, चांगलं बघा. आता न्यूज मात्र तेवढे बघतात मिस्टर. पण ते त्यांना सगळं सांगते मी हे कॉन्शियसनेस. पण त्यांना नॉलेज हवं असतं. मग पॉलिटिक्सचं किती कॉन्शियसनेस आहे. तो मुद्दाम आपल्याला लोअर चैतन्यात ठेवण्यासाठी चाललंय ते सगळं. म्हणून आता आपण पण ठरवलं पाहिजे. आपण जरी असं काही बघितलं तर लगेच चेतना आपण तुम्हाला शिकवलंय. बघितलं चेतना पेरून टाकायची. म्हणजे आपण किती उच्च व्हायब्रेशनला जातो. आपण लगेच देणारे होतो. आपण लगेच पेरणारे होतो. आपण लगेच क्रिएटर होतो. म्हणजे आपण हायर ऊर्जेत जातो. ते काय बघितलंय, ओ जाळपोळ बघितली. आता काय ते भंडाऱ्याला, जेजुरीला हे झालं. हे का चाललंय सगळं? आपण लगेच तिथे चेतना पेरून टाकली. त्या लोकांना हील केलं, मानसिक व्हायब्रेशन दिले, प्रेम दिला, प्रकाश दिला. आपण नुसतं कुठं बघितलंय? आपण लगेच आपल्या ऊर्जा बदलायला हे सगळं करतोय. म्हणजे दुसऱ्यांचं करता, दुसऱ्यांसाठी काम करता आपण उच्च ह्याला जातो. जर केलं तर ते इंटेन्शनली आणि खूप प्रामाणिकपणे केलं तर. नुसतं हळहळून करायचं नाहीये. हीलर आपल्याला इनडायरेक्ट त्यांना ऊर्जेवर सोडून द्यायचे. त्यांना ऊर्जा पठवायची. आपण काही करत नाहीये. ऊर्जेनेच ती मदत दिली. आपण ऊर्जाच द्यायला आलेलो आहे. आपण आपल्या चेतनाच शिकायला आलोय. आपण आपल्या चेतनाच समजून घ्यायला आलोय. जाणीवा घेऊन समजायला आलोय. हेच तर आपलं काम आहे. आणि आपणच हे सगळं 5व्या आयामातली पृथ्वी सत्ययुगातली हे सगळं आपण पेरतोय. भले आपण असू नसू. आपलं काम तर केवढं उत्कृष्ट करून ठेवलंय आपण. केवढं सुंदर क्रिएशन केलंय आपण. इतकं सुंदर क्रिएशन कोणी केलंय का? रोज भरपूर वेळा. बरेच लोकं नुसतंच सांगतायत. उपाय कुठे आहे? वापरणं कुठे आहे? अनुभव कुठे आहे? काहीच नाही. नुसते बडबड सुटलेत. हे होणार आहे, ते होणार आहे. पुढं काय? अरे पण त्यातून मार्ग कसा काढायचा? अरे त्यातून ध्यान कसं करायचं? नुसतं ध्यान केलं तर त्याने काय होणार आहे? कसं होणार आहे? हे महत्वाचं आहे. तर एम-एस-वायला हे झालं. आपल्या एम-एस-वायला कोणते खाद्य पुरायचे, त्याला काय द्यायचे, जेणेकरून पृथ्वीवरचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगता येईल, हे सर्वस्वी माणसावर अवलंबून आहे.
आता बघा AMSY ची समज व सत्यता. आज कित्येक समग्र उपचार करणारे, समग्र म्हणजे आपलं होलिस्टिक. अर्थ समजून घ्या. विहंगम टेक्नो होलिस्टिक. होलिस्टिक म्हणजे सर्वसमावेशक. आज कित्येक समग्र उपचार करणारे होलिस्टिक हिलर्स, मनोवैज्ञानिक, आध्यात्मिक संत ठामपणे सांगत आहे. ठीक आहे, आंतरिक आणि बाह्य ते तर मी सांगितलंच की आतलं आणि बाहेरच. ठीक आहे, पण हा तुम्ही लॉंग फॉर्म दिला आंतरिक. थांबा आपण ते बघू नंतर सांगते मी. आध्यात्मिक संत ठामपणे सांगत आहेत की माणसाचे एक सूक्ष्म शरीरही असते. त्याची जडणघडण हुबेहूब स्थूल शरीराप्रमाणेच असते. फक्त त्याचे गुण असीम असतात. बघा, माणसाचे एक सूक्ष्म शरीर म्हणजे आंतरिक. आता त्यांनी लॉंग फॉर्म टाकलाय. AMSY. ए म्हणजे आंतरिक. काय लिहिले सांगते तुम्हाला. सुषमा मॅडमनी लिहिले. AMSY म्हणजे आंतरिक. ए म्हणजे आंतरिक. मनोशरीर. आंतरिक मनोशरीर. आणि BMSY म्हणजे बाह्य मनोशरीर. मनोशरीर आहे. म्हणजे मनो. आणि शरीर पण वाय काय? यंत्र. हो. एस म्हणजे शरीर, वाय म्हणजे यंत्र. आंतरिक मनोशरीर, बाह्य मनोशरीर. ठीक आहे. मग आता आत्मा म्हणजे काय बघा. आत्मा म्हणजे माणूस जसं जसं प्रगती करतो त्याच्या शब्दावलीत फरक पडू लागतो. जुन्या शब्दांचे अर्थ बदलून त्या जागी नवीन शब्द येतात. या शृंखलेत आत्मा हा शब्दही आहे. पूर्वी सूक्ष्म शरीरासाठी आत्मा हा शब्द उपयोगात आणला जात होता. पण आज मी तिला या शब्दाचा अर्थ बदलला आहे. आत्मा या शब्दाला नकारात्मक अर्थ देऊन त्याचा संबंध भूत प्रेत यांच्याशी जोडला गेला आहे. मृत्यूनंतर सूक्ष्म शरीर अस्तित्वात असते का? प्रश्न. सूक्ष्म शरीराच्या अगणित शक्तींचा जिवंतपणे लाभ घेतला तर आपण जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, सफलता, संतुष्टी प्राप्त करू शकतो. या पुस्तकाद्वारे तुम्हाला या शक्तीचा कसा उपयोग करून घ्यायचा हे शिकवले जात आहे. आपण आता त्या कोर्समध्ये सगळे बघितलं. सूक्ष्म शरीराशी बोलणारे मध्यस्थ खरे असतात का? म्हणजे आपण ते प्लॅनचेट बिनचेट बघितलं ते. कशाला काय करायचं? आपण आता शिकलो कोर्समध्ये. सूक्ष्म प्रवास, ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? कित्येक वेळा माणूस जेव्हा गाढ झोपेत असतो, तेव्हा त्याचे सूक्ष्म शरीर किंवा AMSY स्थूल शरीरातून बाहेर पडून निरनिराळ्या ठिकाणी फिरून येते. अनेक लोकांना असा अनुभव आला असेल, की नवीन ठिकाणी गेल्यावर त्यांना आधी कधीतरी तिथे जाऊन गेल्यासारखे वाटते, पण कधी ते आठवत नाही. याचे कारण सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर गाढ झोपेत असताना त्या ठिकाणी येऊन गेलेले असते. म्हणून कधी आलो होतो हे लोकांना आठवत नाही. याला डेजावू अनुभव किंवा पूर्वाभास असे म्हणतात. सूक्ष्म शरीर एका अदृश्य सुंदर धाग्याने किंवा स्पिरिच्युअल कॉर्डने स्थूल शरीराशी जोडलेले असते. स्थूल शरीराच्या जराशा हालचालीमुळे सूक्ष्म शरीर निशिमार्धात परत स्थूल शरीरात येते. ही स्थिती गाढ झोपेत असताना व ध्यानावस्थेत असताना येते. तुमच्या नकळत तुम्ही सूक्ष्म प्रवास करा. ऍक्च्युली आपण रोजच करतो. झोपल्यावर आपण दुसऱ्या आयामात दुसरं व्यक्तिमत्व बजावून येत असतो. फक्त आपल्या चेतनेला ते समजत नसतं. AMSY ची निवड का करायची? अंतर्मन फक्त नोकर आहे आणि आम्ही तुमची ओळख त्याच्या मालकाशी करून देतो, तर तुमचा विश्वास बसणार नाही. विज्ञान अंतर्मनाविषयी सांगते, की AMSY आहे हे अजून विज्ञानाने सिद्ध केलेले नाही. त्या उलट आपल्या आध्यात्मिक गुरूंनी सूक्ष्म शरीराच्या म्हणजेच AMSYच्या यात्रेबद्दल, ॲस्ट्रल ट्रॅव्हल बद्दल बरेच सांगितले आहे. जे लोक ध्यान साधना करतात त्यांना कुठे ना कुठे सूक्ष्म शरीराची शक्ती जाणवते व ते नकळत त्याचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी करतात. जेव्हा थेट मालकाशी संपर्क होतो, तेव्हा मालकाचे म्हणणे नोकर टाळू शकत नाही. हे त्यांनी उदाहरण दिले. याच प्रकारे AMSY सुद्धा स्वामी आहे व अवचेतन मन त्याच्या अधीन असते. आता आपण खूप बघितलंय. अचेतन म्हणजे काय? अवचेतन म्हणजे काय? अचेतन म्हणजे काय? तर डोक्यात फिट ठेवायचं आहे. इंग्लिश शब्द, मराठी शब्द. अचेतन, अचेतन, अवचेतन दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मग आपल्या अवचेतन मनाकडे खूप शक्ती आहे.
पण सांगितल्याशिवाय ते त्या शक्तीचा उपयोग करत नाहीत. म्हणून जेव्हा तुम्ही AMSY शी बोलून मदत मागता, तेव्हा ते अवचेतन मनाला सांगून आपली गरज सहज पूर्ण करतं. म्हणजे सबकॉन्शियस. अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस आपण बघितलंय. मग आपण या AMSYला पुकारायचं, आव्हान द्यायचं, आपल्या ध्यान क्षेत्रात बोलायचं. आपण ते केले ध्यान प्रकार. मग तेव्हा काय करतं आपण त्याला बोलून घेतलं, की मग तो सबकॉन्शियस माइंडला सांगणार, अवचेतन मनाला सांगणार आणि आपले संकट सहजपणे दूर करतो. आणि बाह्य मन 10% तर अवचेतन मन 90%. आपण बघितलं सबकॉन्शियस माइंड कंट्रोल्स 90%. पण या सबकॉन्शियसला सुद्धा कंट्रोलर हा AMSY, दिव्य शक्ती. मी तुम्हाला त्याचा शब्द वापरलाय. आत्मेची दिव्य शक्ती, आत्म्याच्याही पलीकडची शक्ती, दिव्य शक्ती. एखादी गोष्ट वारंवार सांगून आपण आपल्या अवचेतन मनाकडून आपल्या इच्छेनुसार काम करून घेऊ शकतो. आपल्या सवयी, मान्यता बदलण्यासाठी अवचेतन मनाला सूचना दिली जाते. ते नव्याने योजनाबद्ध केले तर बाह्य मन त्यात काही बदल करू शकत नाही. अवचेतन मनाचे प्रोग्रॅमिंग सहजपणे परिणामकारकरित्या बदलण्यासाठी आपण त्याच्या पलीकडे असलेल्या पॉवर बियॉन्ड सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आहे. सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन माइंड, जे आपण सगळं भाग 1 मध्ये शिकलो. सबकॉन्शियसचा कसा वापर करायचा, कसं पेरायचं, कसे 5 सेन्स ऑर्गन्स वापरायचे, हे सगळं शिकलो. इथे या माइंड अँड पॉवरमध्ये आपण त्या बियॉन्ड सबकॉन्शियस माइंडची पॉवर वापरली. दिव्य शक्ती, आत्म्या त्या सबकॉन्शियसलाही कंट्रोल करणारी. वैश्विक मनाचा वापर करून. मग अवचेतन मनाचे प्रोग्रॅमिंग सहजपणे परिणामकारक बदलण्यासाठी आपण त्याच्या पलीकडे असलेल्या AMSYच्या शक्तीचा उपयोग करून घेऊ शकतो. हे लोकांना माहिती नसते. आणि आता ते पण कसं वापरलं आपण हे AMSY? आपण त्याला ध्यान क्षेत्रात बोलवलं. ध्यान क्षेत्रात बोलवलं, लग्नाचं उदाहरण दिलं तुम्हाला. यांनी पण सरश्रींनीच ते उदाहरण दिलंय, की लग्न ठरलंय आपल्याकडं, तर आपण आमंत्रण देतो. आपल्या नातेवाईकांना घरी बोलवतो. मग त्यांना हक्काने सांगतो, आता जुनं-गेनं विसरून जा, राग-रुसवा विसरून जा. आता तुम्हाला हे काम करायचं बरं का, आहेराचं सगळं तुमच्याकडे बरं का, रुखवताचं सगळं तुमच्याकडे बरं का. मग हे तसं AMSYला आपल्या मनाच्या पलीकडच्या शक्तीला, दिव्य शक्तीला आवाहन करून आपण बोलवलं. आता त्याला हक्काने सांगायचं, "माझा हात दुखतोय, हात बरा करायचाय तुला." हे सांगतो, काम अलोकेट करतो. मग लग्नाचा दिवस येतो 2-4 दिवसांनी. मग दिवस आल्यानंतर ॲक्चुअली कामाला सुरुवात होते. मग परत तिथे काय-काय करायचे त्या दिव्य शक्तीबरोबर? मग शब्द वापरायचे, अफर्मेशन्स वापरायचे, व्हिज्युअलायझेशन वापरायचं. त्याचे पण 3 टेक्निक सांगितलेत. म्हणजे धन्यवाद द्यायचे. आधीच धन्यवाद, धन्यवाद. हे सगळं शिकलो आपण त्या ध्यानाच्या ह्याच्यातनं. आज तेच करू 6 स्टेप्सचं ध्यान. म्हणजे हेच सगळं, की त्या दिव्य शक्तीला कसं आव्हान द्यायचं हे परत एकदा बघूयात. आणि मग हे सगळं ती केल्यावर आपण बाय-बाय म्हणणार आता. धन्यवाद, थँक मग घरी जाणार. घरी गेल्यावर त्यांना एक मेसेज पाठवतो. तुम्ही आलात, कामं केली, छान सपोर्ट दिला, धन्यवाद. मग शेवटी परत धन्यवाद आहे. या 6 स्टेप्स. या 6 स्टेप्सनी ही शक्ती वापरायची आहे. त्याच्यातही व्हिज्युअलायझेशन आहेच आहे. त्याच्यातही धन्यवाद आहेच आहे. म्हणजे जे काही सगळं शिकलोय, सगळं शिकून झालेलं आहे. परत इथे रिव्हिजनमध्ये एकत्रित रूपाने आपण बघितलंय. अवचेतन मन फक्त एक गुणी नोकर आहे. अवचेतन मन, सबकॉन्शियस व AMSY त्याचा स्वामी आहे. मग थेट मालकाशी संपर्क साधून प्रत्येक काम सहजपणे यशस्वी करण्यास काय हरकत आहे? एखाद्याला प्रश्न पडू शकतो, की जर अंतर्मनाचे प्रोग्राम करून काम होत असेल, तर AMSYची निवड कशी करायची? दोन्ही एकच तर आहेत. पण असे नाही, दोन्हीमध्ये फरक आहे. साधारणपणे लोकांची धारणा असते, की अंतर्मन मनुष्याचे शरीर संचलित करते. म्हणून अंतर्मनाचे प्रोग्रामिंग करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आज जगभरात अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. विज्ञानाने अंतर्मनाच्या शक्तीचा अभ्यास करून लोकांना त्याचा फायदा करून दिला आहे. AMSY अंतर्मनाच्या पलीकडे आहे. अंतर्मन AMSYचा फक्त एक भाग आहे. AMSYशी बोलून तुम्ही अंतर्मनाची प्रोग्रॅमिंग सहजपणे बदलू शकता. कारण तुम्ही अंतर्मन व AMSYच्या दोहोंच्या शक्तीचा उपयोग करत असता. त्यामुळे कार्याची शक्ती अनेक पटींनी वाढते. आज मी तिला AMSYच्या संदर्भात कोणतेही वैज्ञानिक शोध लागलेले नाहीत.
असे असले तरी त्याचे महात्म्य कमी होत नाही. एकेकाळी मन, अंतर्मन त्याच्या शक्तीवरही कोणते शोध लागले नव्हते. परंतु आपल्या ऋषीमुनींनी आध्यात्मिक, वैज्ञानिक अनेक वर्षापूर्वी स्वतःच्या अनुभवाने अवचेतन मनाच्या शक्तीचा उल्लेख केला आहे. फरक इतकाच आहे, खूप वर्षांनी याच गोष्टीची सत्यता विज्ञानाने वैज्ञानिक भाषेत सिद्ध केली. ज्या गोष्टी ऋषीमुनींनी स्वतःच्या अनुभवाने सांगितल्या, त्या खऱ्या आहेत, हे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे व इतिहास याला साक्ष आहे. येणाऱ्या कालखंडात एम-एस-वाय वर सुद्धा शोध लागतील. पण तोपर्यंत आपण थांबायचे नाही. एम-एस-वाय शी संपर्क साधून त्याचा फायदा घेऊन स्वतः अनुभव घ्यायचा आहे. प्रत्येक संकटाचे निराकरण, 5वं प्रकरण. प्रत्येक संकटाचे निराकरण एम-एस-वाय करणारे आपल्या विश्वासू सहप्रवाशासारखे. Google व्यतिरिक्त तुमच्या अंतरंगात असे एक स्थान आहे, जिथे तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळू शकतात. शिवाय तिथे इंटरनेटची गरज नसते. तिथे असलेली माहिती इतकी विस्तृत आहे, की जेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करून घ्याल, तेव्हा तुम्हालाच आश्चर्य वाटेल, की आपल्या अंतरंगात ही माहिती कुठून आली? ते स्थान म्हणजे एम-एस-वाय. ते सतत तुमच्याबरोबर असते. त्याच्याकडे इतकी माहिती आहे, की जी Googleवर पण नाही. जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी आणि मी असंच करून तो शब्द काढला दिव्य शक्ती. आत्म्याच्या पलीकडील दिव्य शक्ती. कारण आत्मा सुद्धा आपल्या ह्याच्यात आहे ना. मन, विचार, बुद्धी मध्ये आत्मा आहेच आहे. आपण आत्म्याचे भाग बघितले. अंतरंग, अंतःकरण बघितलं आपण. मग मी म्हटलं मन, बुद्धी, विचार सगळं हे आपलं आत्म्याचं आहे. आत्म्याचं काहीतरी अस्तित्व आहेच आहे इथे. आणि मग हे पलीकडच, आत्म्याच्याही पलीकडची दिव्य शक्ती. मी असं नाव कसं दिलं? का ठरवलं? मी काय एवढं सगळं वाचत बसले नव्हते तुम्हाला सांगते. हे सगळं मी भरभर मला एवढा वेळ कुठं असतो? काय म्हटलंय, काय टेक्निक एखाद दुसरं चाललं, 2-3 पानं चालली, पुन्हा सुद्धा जर बघितलं तर झालं. संपलं पुढं काहीच नाही. मग हे शब्द कळले नाही, कळले नाही, कळले नाही. बसली अशी काय म्हणायचंय, काय असेल, लिहून टाकला शब्द, तोच वापरला. हे. काय Googleची गरज नव्हती. Googleची गरज राहून ते काय सारखं आठवणार आहे का? आणि बघा आंतरिक मनोमय मनोशरीर यंत्र. कशाला यंत्र? दिव्य शक्ती. त्याच्या शक्ती दिव्य शक्ती काम करणारे म्हटल्यावरच पॉझिटिव्हिटी किती क्रिएट होईल. बाह्य मनोमय मनोशरीर यंत्र. बाह्य मनोशरीर यंत्र. त्याला बाह्य मन, अंतरंग आणि वैश्विक मन. शेवटी हे रेकी नाही तर काय? दिव्य शक्ती, रेकी. किंवा आता आपण म्हणतो, आपण जे काही आपल्या ह्याच्यात म्हणतो, आपण म्हणतो आपल्या एझोटेरिक सपोर्ट. आपल्या ग्रुपली जी काही डायरेक्शन करते ती शक्ती. आणि आपल्यातील पण हे हायर सेल्फ म्हणतो. आपलाच हायर सेल्फ आपलीच शक्ती आहे ती. अंजलिका आपणच आहोत. अंजला आपण. सगळं आपणच आहे. आपल्याच शक्ती आहेत त्या. कारण आपणच सगळ्या तिथे आहोत. ते सगळं आपणच आहे. आपलीच रूप आहेत ते. डोळ्यांना आपण दिसतो, विमानातनं प्रवास करतो. आपल्याला नद्या कशा दिसतात? खरं ते स्वरूप आहे का? आपल्याला सूर्य असा दिसतो, तेवढाच आहे का सूर्य? दिसते तसं काही नाहीये. म्हणून मग आपण थोडंसं जे काही आहे हायर सेल्फ आपणच आहोत. आपल्याशिवाय काय आहे? काय नाही आपल्याशिवाय आपणच सगळीकडे आहोत. एकदा का त्या म्हणजे आपण त्याच्याशी कनेक्ट करतो म्हणजे आपल्याच उच्च चैतन्याला आपण जातो. आपलं पूर्ण कनेक्शन करून आपण सगळे आपली ओरिजिनल पॉवर घेतो, ओरिजिनल सगळं हे करतो. आपण काही करू शकतो. सगळं विश्व आपण बदलू शकतो. एवढ्या ताकदी 4 लोकं, 40 लोकं सुद्धा भरपूर बदल करू शकतात सामूहिक चेतनेद्वारे. एकदा का त्याच्याबरोबर संपर्क साधला, की त्याच्या आणि एकाच वेळेला जर 4 लोकांनी केलं, तर जास्त इफेक्ट येतो. एकाच वेळेला 40 लोकांनी केलं म्हणून हे ध्यान ग्रुप तयार झालेत. म्हणून ग्रुपमधनं ध्यान होतं. त्याचं हे आहे कारण ग्रुप कॉन्शियसनेस सुरू झालाय. एकदा का त्याच्याबरोबर संपर्क साधला गेला, की त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्न सोडवू शकता. तुमच्या जीवनात कोणतेही मोठे संकट आले, तरी त्याचे निराकरण करून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुमची उन्नती करण्यास ते मदत करते. तुम्ही त्याच्याशी संभाषण करून आपल्या जीवनात सुख, समृद्धी, शांती, नाते संबंधात आपण 1-2 उदाहरणं घेतलेली आहेत. मग निरोगी शारीरिक स्तर. एम-एस-वायचा वापर कसा करायचा ते समजून घेऊ. निरोगी शारीरिक स्तर. तुम्हाला माहीत आहे, की शरीराला एखादी जखम झाली, तर शरीर स्वतःच त्यावर उपचार करत असते. निसर्गतः ही शक्ती सर्व पशु, पक्षी, प्राणी व मानवी शरीर. काल माझ्या हाताला ना सूज आली होती.
इथे एवढी सगळी. अचानक सकाळी मी उठले की टम्म फुगलं होतं, दुखत होतं, ठणठणत होतं. काय माहिती? मग मी लगेच विचार केला पंचतत्वाने. आधी आता हा लंगच आहे. मग काय अग्नी देऊ का? असं झालं मला. ठसठसत होतं अक्षरशः. आता बघा सूज गेलीये. हेच तंत्र मी वापरलं. काही नाही त्याला केलं. ना रंग लावला आणि काही नाही. नुसतं त्याच्या माझ्या हे बाबा हाताच्या या काय म्हटलं मी शक्ती, दिव्य शक्ती हील हो. धन्यवाद. बस. खूप वेळा केलं. 7-8 वेळा केलं. काल सकाळची गोष्ट आहे ही. मग संध्याकाळी दुपारीच ओसरलं. परत थोडंसं जाणवायला लागलं. परत रात्री मी उठताना आज केलं. तर मला आता दुखत नाहीये. आणि विचार बंदच केले, की कशामुळे आलं आणि काय झालं हे सगळं स्टॉप केलं. आता सवय लागलीये, आपल्या चुका कळत चालल्यात, तर हळू बदलता येतंय. कॉन्शियसली बदलायचंय. तर हे जखम झाली. निसर्गतः ही सर्व शक्ती पशु, पक्षी, प्राणी, मानवी शरीर यांच्यात असते. उदाहरणार्थ, एखाद्या जंतूचा संसर्ग झाला, तर त्यांच्याशी लढण्यासाठी शरीरात प्रतिरोधक क्षमता आपोआप उत्पन्न होते. एम-एस-वायमध्ये ही शक्ती अनेक पटींनी जास्त असते. म्हणून त्याच्याशी संपर्क साधून या गुणांच्या साहाय्याने शरीर लवकरात लवकर आता आपण निगेटिव्हमध्ये गेलो ना, तर आपल्याला हे करावंसं सुद्धा वाटत नाही. मनाचं हे राहत नाही. मग त्या मनालाच आपल्याला हळू-हळू बदलायचंय. मग ते छोट्या-छोट्या गोष्टींवर आपण हे असे उपाय केले, की मग श्रद्धा बसत जाते. काही चमत्कार होणार नाही अचानक. अचानक चमत्कार होणार नाही. छोट्या-छोट्या कुठं दुखलंय, टोचलंय, काय झालंय, त्या ह्याला जर हे टेक्निक वापरून म्हणजे कसं असतं माहिती का? जसं मंत्र असतो ना, सिद्ध करावा लागतो. मंत्र म्हणून सिद्ध करावा लागतो. तसंच आहे. आपला विश्वास सुद्धा सिद्ध करावा लागतो आपल्या. मग त्यात मंगलदैन मग अनुभव टाकेल, अजून टाकेल. मी लगेच सांगितलं की नाही तुम्हाला बघा बरं. मग तसं तुम्ही सांगा ना, म्हणजे 4 लोकांची श्रद्धा बसवण्याचं तुम्ही काम करता. एवढं ते मोठं काम आहे तुम्हाला काय सांगू. खूप मोठं काम आहे. कारण हेच तर सगळ्या चेतना पेरायच्यात ना आपल्याला. आपल्याला रोगरहित शरीर आहे ना सत्ययुगात. रोग होणार नाहीयेत ना. हजारो वर्ष शरीर टिकणार आहे. कोण करणार आहे? आपणच करायचंय ना. मग कसं होणार आहे? म्हणून हे सगळं चाललंय. शिकणं चाललंय, म्हणून अनुभव सांगणं चाललंय. सांगायचे. एवढं दिव्य काम कोणी करू शकणार नाहीये. ग्रुपला टाकून 40 लोकांपैकी 4 लोकं तरी ते वाचतील. केवढी पॉझिटिव्हिटी आपण वातावरणात पेरतो ग्रुपला अनुभव टाकून. मग स्वतःजवळच मर्यादित ठेवलं तरी संकुचित मन नाही का? मग संकुचितच आयुष्य नाही का बनणार? आणि कर्तृत्व कुठे? कामगिरी कुठे? मनाचे पॅटर्न बदलायला नकोत का? विचार सांगा. आता त्याच्यात त्या पुस्तकात होतं बाई शेवटी सगळे बोलण्याचा प्रॉब्लेम. किती काय-काय गोष्टी घडतात बोललो नाही, व्यक्त नाही झालं तर. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, पण याचं महत्व लाखो, 100 करोड पटींनी सिद्ध पुढे येणार आहे. की किती वावटळासारखा एखादा अनुभव आपल्या जगभरात काम करू शकतो. आणि हेच तर आता क्रिएशन आहे. हेच तर सगळं म्हणून तर आपलं शरीर हजारो वर्ष टिकणार आहे. निरोगी होणार आहे. कारण आपण सारखे म्हणतो पंचतत्व, आपण सारखं म्हणतो नैसर्गिक उपाय, आपण सारखं म्हणतो सनातन गोष्टी. आपण म्हणतो मुद्रा, मुद्रा, मुद्रा. मी मुद्राही करायला लागली आता फिरताना. कारण मग प्रत्येक मुद्राचा अनुभव घेऊन बघायचंय. अजून डेप्थमध्ये जायचंय. तर या गोष्टी सुद्धा आपल्याला अजून तुम्हाला सांगू का, आपण फिरायला जातो सकाळी, पण त्याने वाईचा तो बिघाड होतोय. मागं पण मी तुम्हाला बोललीये. फिरणं जे जास्त लोकं फिरतात वाईचा तो बिघाड करून घेतात. घरात झाडं खूप आहे. आता आमच्या तर आहेच सगळं हिरवा रंग, वाईचा तो बिघाड. किती गोष्टी उलगडत चालल्यात, किती गोष्टी उलगडत चालल्यात. पूर्वीचे लोकं फिरत होते काय? या सगळ्या प्रश्नचिन्ह आपणच तयार करतो. आपणच सगळं हे क्रिएट करायचंय सुंदर. तर मानसिक स्तर. आता शारीरिक स्तर झालं, की काही जंतूचा संसर्ग झाला, काही होऊ देत शरीराला, थोडंसं काही दुखू देत, लगेच हे करायचं. आणि मग एम-एस-वायमध्ये ही शक्ती अनेक पटींनी जास्त असते आणि ती बघायची म्हणून त्याच्याशी संपर्क साधून या गुणांच्या साहाय्याने शरीरात लवकरात लवकर बरे होणार. छोटं-छोटं करूनच मोठं होणार ना बरं. डायरेक्ट मोठं कसं होईल बरं? मानसिक स्तर.
बघा, काय-काय एम-एस-वाय ला उपयोग करतो शारीरिक. आता मनाच्या ह्याच्यावर कधी-कधी एखादी दुःखद घटना घडते, आघात माणसाच्या मनात खोलवर रुजतो. कालांतराने याची आठवण धूसर होते, पण अंतर्मनात या आघाताची स्मृती कायम राहते. त्यामुळे कधी-कधी माणसाच्या भावना उफाळून येतात व तो मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो. इतका की भीती व न्यूनत्वाची भावना यांचा पगडा त्याच्या मनावर बसतो. त्याचा आत्मविश्वास ढासळतो. तुमच्या मनावर पूर्वी घडलेल्या घटनेमुळे आघात झाला असेल व त्यामुळे तुमच्या जीवनात सध्या अनेक क्षेत्रात अडचणी येत असतील, तर एम-एस-वायशी बोलून त्याचे गुण अंगीकारून क्षेत्रागणिक त्या दुःखद आठवणी नाहीशा होऊ शकतात. क्षेत्रागणिक म्हणजे प्रत्येक अवयवात हे केलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या जीवनात काय हवे आहे, त्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता आहे, ते गुण तुम्ही आणू शकता. भविष्याची रूपरेषा एम-एस-वायच्या मदतीने तुम्ही तयार करू शकता. सामाजिक स्तर. मनाच्या स्तरावर एम-एस-वाय करणार काम सामाजिक स्तरावर कसा करतो? प्रत्येकाला वाटते, की आपले सभोवताली आपल्यावर प्रेम करणारी माणसे असावीत. आपल्या परिवाराला सर्व सुखसुविधा मिळाव्यात, जेणेकरून नातेसंबंध चांगले राहतील. जीवन नेहमी सुखी व आनंदी राहावे अशी इच्छा असते. यासाठी एम-एस-वाय मदत करते. म्हणजे दुसऱ्यांचं सुद्धा आपण केलंय, ध्यान केलंय, करून बघितलंय. कोणीतरी अनुभव सुद्धा सांगितला आलेला, की त्यांना बरं वाटायला लागलं. आर्थिक स्तरावर काम करू शकतो, आध्यात्मिक स्तरावर काम करू शकतो. तर हे सगळे फायदे आहेत. एम-एस-वायची शक्ती 6 पावले. आता 6 पावले रिव्हिजन करते आणि ध्यान करू. पहिलं पाऊल काय आमंत्रित करा, स्वागत करा. न आपण लग्नाचं करा आमंत्रण. ठीक आहे? हे सगळं मी सूचनांमधनं दिलंच आहे ध्यानाच्या. नंतर दुसरी पाऊल तुमची इच्छा त्याला सांगा. तिसरं त्या इच्छा सांगताना 3 त्यांनी टेक्निक्स दिलेत. दृष्टिगोचर म्हणजे व्हिज्युअलायझेशन हे तुम्हाला माहितीच आहे. श्रवण साध्य म्हणजे अफर्मेशन्स ऐकायचे, बोलायचे, ऐकायचे, बोलायचे. आणि स्पर्श ज्ञान म्हणजे आपण हे वापरतो. स्पर्श ज्ञान आहे तिसरं, की आपण प्रेम देतो, प्रकाश देतो किंवा कुरवळतो. मी कुरवळलं इथे. मी म्हणजे सगळं हे केलं. धन्यवाद. तर मी तर नेहमी धन्यवाद वापरतेच. मी इथे त्यांनी काय एकत्रित सांगितलंय. परत आपण स्पर्श आणि माया द्यायची, सगळं करायचं. तिसरे पाऊल क्षमा मागायची. क्षमा पण मागायची. चौथं पाऊल हक्काने कार्य करण्यास सुरू सांगा. अगदी लग्नाचा दिवस उजाडला, आता हक्काने कार्य सुरू. परत जे काही आधी सगळं सांगितलं व्हिज्युअलनी, शब्दांनी आणि स्पर्शाने, ते परत तिथे करा म्हणायचं आता. मग झालेलं बघायचं सगळं आपण. मग 5वं पाऊल जप करा व ध्यान क्षेत्रातून बाहेर जायला सांगा. तेच सांगून त्याचं धन्यवाद, त्याचं गुणगान, त्याचं कौतुक, त्याचं अप्रिसिएशन. मग आता धन्यवाद आणि मग बाहेर. बाहेर जा आता. झालं बाय-बाय, टाटा. आपण घरी नाही गेले तर कसं होईल लग्नाला आलेले लोकं? त्यांना पाठवलं पाहिजे ना घरी. मग 6वे पाऊल आभार माना आणि आभार नाही म्हटलं तर काय परत पुढे जात नसतो. तुम्ही एक-एक करून बघा. आता असाध्य आजारांवर उपाय आहे. आपण आजाराचंच घेतलेलं आहे बहुतेक ध्यानामध्ये. आधीचं काही घेतलं होतं रिलेशनशिपचं ते ऐकायला नाही आलं ना. कोणाला काही शंका आहे का? विचारा नाही तर ध्यान करूयात. शंका काही आहे का? अंजली मॅडम नंबर टाका तुम्ही. परवा मी तुम्हाला किती आवाज देत होते. तुम्ही काही बोलला नाहीत. अंजली उंडरे मॅडम नंबर टाका. आहात का तुम्ही अंजली मॅडम? अंजली मॅडम, मला कोणीतरी सांगितलं तुम्ही नंबर टाका म्हटलं, की काही लोकं सोडून जातात. जाऊ देत. अंजली मॅडम तुम्ही आहात का हो? अंजली मॅडम? अंजली उंद्रे. ठीक आहे चला. शंका नाहीये ना कोणाला? मग ध्यान करू आपण.